नमस्कार, मी शामराव मोकाशी. हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि एकमेकाला शेअर बी करा की आता ऑनलाईन पासिंग होतं. आता नेमकं ऑनलाईन पासिंग म्हणजे काय? तर आता आपणाला ऑनलाईननं सगळा अप्लाय करावा लागतो आणि अपॉइंटमेंट घ्यावी लागते. मग तुमचा तिथं आधार लिंक मोबाईल असेल तरच तो OTP येतो. म्हणजे आपली गाडी ठाकठीक करून आपल्या गाडीचे पेपर अपडेट करून ही ऑनलाईन करायची असते. जर तुमची गाडी ब्लॉक असेल, कुठला गुन्हा असेल तर ऑनलाईन होत नाही, हे प्रत्येकानं लक्षात द्या. आणि संगणकावरूनच त्याची फी भरायची आहे, ऑनलाईन फी भरायची आहे. मग आपणाला अपॉइंटमेंटची डेट आणखीन फी भरलेली जी पावती, एवढी 2 कागद असतात. आणि मग आपल्या वाहनाचे सर्व पेपर घेऊन ज्या वेळेला अपॉइंटमेंट मिळालेली आहे त्यावेळेला तिथं RTOच्या पासिंगच्या ट्रॅकवरती जायचं. हे प्रत्येकानं लक्षात घ्या. गाडी आपली पेपर, गाडीची डागडुगी सर्व काही व्यवस्थित करून जायचं आहे. मग ते आणि जाताना आपलं आधार कार्ड, पॅन कार्ड ह्यांच्या छायांकित कॉपी घ्यायच्या, तुमचं लायसन घ्यायचं आणि वाहनाच्या पेपरच्या छायांकित कॉपी. आणि मग तिथं आपल्या RTO अधिकारी ती गाडी तपासतात, त्याची स्वतः ट्रायल घेतात. RTO अधिकाऱ्यांना गाडी चालवणं बंधनकारक आहे, हे मात्र कुणी विसरू नका. म्हणजे तुमचे ब्रेक सवरलं पाहिजेत, हँडब्रेक सवरलं पाहिजेत, तुमच्या गाडीचं ऑइल पाणी व्यवस्थित पाहिजे, टायर व्यवस्थित पाहिजे, त्याचा रंग म्हणजे कलर बिलर ह्या सगळ्या गोष्टी अपडेट हव्या आहेत. मग ते RTO अधिकारी त्या वाहनाची टेस्ट घेऊन गाडी कॅमेऱ्यात कैद केली जाते आणि मग त्याच्यावरती ओके लिहिलं जातं. आता गाडी कॅमेऱ्यात केली की कैद केली की ते पेपर ते घेतात. जर गाडी फेल झाली तर ते पेपर तुम्हाला परत देतात. पण इथं सगळा गुरु लोकांनी सत्यानाश केला आहे आणि रिक्षा टॅक्सीवाले तर गुरु 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 करत बसतोय. म्हणजे तुम्हाला ती गाडी पास झाली की तो RTO अधिकारी पेपर घेऊन जातो आणि 48 तासाच्या आत ते ऑनलाईनला फिटनेस जोडणं त्या अधिकाऱ्याची जबाबदारी आहे. आणि जर 48 तासात त्यानं जोडलं नाही तरी तो कारवाईस पात्र बी आहे, हे बी लक्षात घ्या. म्हणजे 48 तासात त्यानं ऑनलाईनला फिटनेस जोडलंच पाहिजे. मग आता ऑनलाईनला फिटनेस जोडल्यानंतर तुम्हाला फिटनेस RTOवरून घ्यायचं नाही, मागायचं नाही, गुरुला मागायचं नाही, कुणाला मागायचं नाही. तुमच्या ऑनलाईनला तुमच्या स्टेटसला ते फिटनेस जोडलं जातं M-परिवहन ॲपला. शिवाय तुम्ही ते फिटनेस ऑनलाईननं काढून घ्यायचं आहे. तुमचा गाडी नंबर टाकायचा, OTP येतो, QR कोडवालं हे फिटनेस आहे, हे मात्र कुणी विसरू नका. ह्यालाच ऑनलाईन पासिंग म्हणायचं आहे. RTOला न जाता ट्रॅकवरतीच पासिंगसाठी जायचं आहे.